स्वराज्य निर्मितीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक पराक्रमी मावळ्यांची आणि शूर सरदारांचीही मदत लाभली. अशाच शूर सरदारांपैकी एक हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनानी हंबीरराव मोहिते. स्वराज्य स्थापनेच्या वेळी हंबीरराव मोहिते यांचे वडील संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते उर्फ हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी जवळचं घराणं झालं. हंबीरराव मोहिते हे आपल्या पूर्वजांप्रमाणे शूर होते. कोणतेही संकट असो त्याला निधड्या छातीनं सामोरं जाणं ते आपला धर्म मानत असत. हंबीरराव मोहिते हे सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत सेनानी म्हणून काम करत असत. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बेहलोल खाना विरुद्धच्या लढाईत प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले. त्याच लढाईत हंबीरराव मोहिते यांनी स्वतः पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवत शत्रू सैन्याचा पराभव केला. त्यांचा हा पराक्रम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांच्यानंतर सेनापती पदाच्या जागी प्रतापरावांसारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर म्हणून हंबीरराव मोहिते यांची निवड केली आणि त्यांना हंबीरराव हा किताब बहाल केला आणि अष्टप्रधान मंडळात पहिले सरसेनापती म्हणून त्यांची निवड केली. सरसेनापती म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती किंवा सरसेनापती, तसेच त्याला सरनौबत असेही म्हटले जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं मुघल आणि आदिलशाही प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घातला. खानदेश, अहमदाबाद, बुरहानपूर, वऱ्हाड, औरंगाबाद, जालना अशी हंबीररावांची घोडदौड चालूच होती. या सगळ्या मोहिमांमधून स्वराज्याच्या खजिन्यामध्ये अतिशय मोलाची भर पडत होती. यानंतर हंबीरराव छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले. स्वराज्य विस्तारासाठी सुमारे 1.5 वर्ष ते या मोहिमेवर होते. या मोहिमेत त्यांनी दक्षिणेकडील अनेक प्रदेश जिंकले. या मोहिमेत जिंजीचा किल्ला ताब्यात घेणे हे महाराजांचे एक मोठे यश होते. दक्षिणेतील आदिलशाही व कुतुबशाही या स्थानिक सत्तांना एकत्र करून उत्तरेतील आक्रमक मुघल सत्तेविरुद्ध एकसंध शक्ती उभी करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय आणि लष्करी दूरदृष्टीचा भाग होता. या संपूर्ण मोहिमेत महाराजांनी स्वराज्याच्या दुप्पट प्रदेश मिळवला, ज्याला पुढे जिंजीचे राज्य म्हणून ओळख मिळाली. दक्षिण दिग्विजयाची ही मोहीम म्हणजे महाराजांची एक अद्वितीय लष्करी चाल होती, ज्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजेने अभूतपूर्व पराक्रम गाजवला. या मोहिमेमुळे मराठा साम्राज्याचा पाया दक्षिणेत इतका मजबूत झाला की पुढील काळात मुघलांना सळो की पळो करून सोडण्यात मराठ्यांना यश आले. हंबीरराव मोहिते हे केवळ एक सेनापती नव्हते, तर स्वराज्याचे एक महान स्तंभ होते, ज्यांनी आपल्या शौर्याने आणि स्वामीनिष्ठेने मराठा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. याचवेळी अष्टप्रधान मंडळांपैकी अण्णोजी दत्तो, प्रल्हाद निमजी, हिरोजी फर्जंदर यांनी संभाजी राजांचा गादीवरचा हक्क नाकारत संभाजी राजांचे सावत्र भाऊ राजाराम राजे उर्फ रामराजे यांचे 21 मे 1680 मंचकारोहण केले. यावेळी शंभूराजे पन्हाळगडावर होते. या मंडळींना वाटत होते की सरसेनापती हंबीरराव मोहिते देखील या कटात सामील होतील, कारण रामराजे हे हंबीररावांचे सख्खे भाचे होते आणि म्हणूनच या मंडळींनी हंबीरराव यांना शंभूराजांना कैद करायला सांगितले. या महत्त्वाच्या प्रसंगी हंबीररावांची भूमिका अतिशय महत्त्वाची व मोलाची ठरली. हंबीररावांनी संभाजी महाराजांना साथ देत हा डाव उधळून लावला.
या कठीण प्रसंगी हंबीररावांनी जी स्वामीनिष्ठा दाखवली त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही. हंबीरराव हे जाणून होते की शत्रूच्या प्रचंड सैन्याशी संभाजी महाराजांसारखा छावा लढू शकतो. म्हणूनच स्वराज्याच्या हिताचा विचार करत त्यांनी या कटात सामील असणाऱ्या व्यक्तींना कैद करून पन्हाळगडावर राजांच्या समोर सादर केले. या कैद्यांना किल्लेदार मळोजी बाबांच्या ताब्यात देऊन शंभूराजे हंबीररावांसोबत रायगडावर आले. शंभूराजांचा खंबीर असा आधार म्हणजेच हंबीरराव मोहिते. 16 जानेवारी 1681 मध्ये रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठ्यांचं स्वातंत्र्य समर सुरू झाले. 1681च्या नोव्हेंबर महिन्यात दख्खन काबीज करायला निघालेला औरंगजेब त्याच्या प्रचंड अशा सैन्यासह बुरहानपूरमध्ये पोहोचला होता. आता मराठा मुघल संघर्ष सुरू झाला होता. हंबीररावांच्या महत्त्वाच्या मोहिमेपैकी ही एक मोहीम मानली जाते. 30 जानेवारी 1681 आपल्या 2000 सैन्यासह हंबीररावांनी बुरहानपूरवर हल्ला केला. या हल्ल्याला घाबरून मुघल अधिकारी आत दडून बसले होते. बाहेरच्या बाजूकडील हसनपुरा, शहागंजपुरा, शहाजहानपुरा अशा प्रदेशातून लाखोंचा ऐवज मराठ्यांना सापडला. हंबीररावांनी बुरहानपूर साफ लुटलं आणि पेटवून दिलं. तब्बल 3 दिवस ही लूट सुरूच होती. लुटीत मिळालेलं सर्व सोनं, रत्न आणि जड जवाहीर घेऊन हंबीरराव स्वराज्याकडे निघाले. हा विजय हंबीररावांच्या पराक्रमाचं प्रतीक ठरला. औरंगजेब महाराष्ट्रात येऊन तब्बल 7 वर्ष पूर्ण झाली, पण महाराष्ट्र काबीज करणं त्याला शक्य झालं नव्हतं. उलट मराठा सैन्य त्याच्यावर भारी पडत होतं. अशातच औरंगजेबाने त्याचा अत्यंत विश्वासू असा सरदार सर्जा खानला प्रचंड अशी सेना व दारुगोळा दिला आणि वाई भाग आणि त्याजवळचे सर्व किल्ले काबीज करायला पाठवले. यावेळी हंबीरराव तळबीड येथे आपल्या वाड्यावर होते. हंबीरराव बऱ्याच दिवसांनी घरी परतले होते. अशातच त्यांना ही बातमी समजली. ही बातमी ऐकताच हंबीररावांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हर हर महादेव म्हणत त्यांनी लढाईचा जयघोष केला. शस्त्रसाठ्यासह हंबीररावांचं सैन्य बाहेर पडलं. मराठा सैन्य कोयना नदीच्या काठानं जंगलातून कमरे इतक्या गवतातून पुढे सरसावत होतं. घोडे जंगलातून सुसाट पळत होते. एवढं प्रचंड अंतर मराठा सैन्यानं 8 ते 10 तासात कापलं. तोपर्यंत सर्जा खानचं लष्कर पसरणीचा घाट ओलांडत वर आलं होतं. हंबीररावांची घोडी सर्जा खानवर धावली. लुटालूट आणि कापाकापी सुरू झाली. गणीच्या घाट रस्त्यातून मुघल सैन्याला पळताही येत नव्हतं, इतकं मराठा सैन्यानं मुघलांना हैराण करून सोडलं. सूर्य उगवण्यापूर्वीच हंबीररावांनी खिंड आणि घाट दोन्ही ताब्यात घेतलं. सर्जा खानानं माघार घेतली होती, पण आज मात्र हंबीररावांमध्ये वीरश्री संचारली होती. हंबीरराव घोड्यावर बसून दोन्ही हातात तलवार धरून मुघली सैन्य कापत सुटले होते. मराठ्यांचं हे रौद्र रूप पाहून सर्जा खानाचं सैन्य आता युद्ध सोडून पळू लागलं होतं. मराठ्यांच्या विजयाचे ढोल वाजू लागले होते. इतक्यात बाजूच्या झाडीत एक मुघल सैनिक जखमी होऊन पडला होता. त्याने त्याच्या समोर असलेल्या तोफेची वात लावली. हंबीररावांना काही कळायच्या आत गोळा तोफेतून त्यांच्या दिशेने उडाला. कठोर काळाचा खांब कोसळला होता. मराठा सैन्यानं त्या मुघली सैनिकाचं शिर धडापासून वेगळं केलं. रायगडाच्या पायरीचा पाशा जंगलामध्ये धारातीर्थी पडला आणि एका जिद्दी पर्वाचा अंत झाला. मराठ्यांच्या इतिहासातील हे सुवर्णपान खंबीर, पराक्रमी आणि तितकेच हळवे व्यक्तिमत्व, नात्यांच्या गुंत्यात न अडकता सत्याची बाजू घेणारे, रणांगण यालाच आपले घर मानणारे, अखेरच्या श्वासापर्यंत आपली समशेर चौफेर फिरवणारे सरलष्कर, त्यांचा दैदिप्यमान इतिहास वाचताना, त्यांची आभाळा एवढी उंची मोजताना मन भारावून जाते, डोळे पाण्याने डबडबतात. असे हे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा.